एखादा पदार्थ करणं म्हणजे त्यात सोलणं, कापणं, वाटणं अशी अनेक कामं असतात. कदाचित याच कारणांमुळे आणि किचन याचं नातं जुळत नाही. अनेकदा आवड असूनही नोकरी करणाऱ्या महिलांना किचनमध्ये आपल्या आवडीची डिश बनवणं हे थकवणारं काम वाटतं. खास करून दिवसभर काम करून घरी आल्यावर अनेकदा वर्किंग वुमनना किचनमध्ये जाण्याचा कंटाळा येतो. तसंच रोज समोर उभा राहणारा प्रश्न असतोच की आज काय बनवायचं? त्यामुळे वर्किंग वुमनचं हळूहळू किचनशी नातं तुटू लागतं. जर तुम्हीही वर्किंग वुमन आहात आणि अशा समस्यांचा रोज सामना करावा लागत असेल तर तुम्हाला पुढील टिप्स उपयोगी पडू शकतात, ज्यामुळे पुन्हा एकदा तुमचं किचनशी नातं जुळेल. प्लॅनिंग करा. ज्या डिशेस येत्या आठवड्यात बनवायच्या असतील त्यांचं प्लॅनिंग वीकेंडलाच करून घ्यावं. मग त्यासाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट बनवून घ्या. वीकेंडला ग्रॉसरी शॉपिंग करताना हे सर्व सामान खरेदी करा. यामुळे तुमच्या डोक्यात आठवड्याभराचा मेन्यू राहील आणि तुमच्याकडे आवश्यक सामानही घरातच उपलब्ध असेल. त्यामुळे वेळही वाचेल. वीकेंडला 2-3 तासांसाठी केलेल्या प्लॅनिंगने तुम्हाला आठवडाभर मेन्यूबाबतही निवांतपणा अनुभवता येईल. कापणं आणि सोलणं. सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत सर्वात जास्त वेळ लागतो तो भाज्या कापण्यात आणि सोलण्यात. वीकेंडला तुम्ही ही कामं करून ठेवू शकता. तसं मटर सोलून एअरटाईट डब्यात ठेवणं, तसंच कोथिंबीर आणि पुदिना मोकळा वेळ मिळाल्यावर निवडून फ्रीजमध्ये स्टोअर करणं. वीकेंडला आदल्या दिवशी भाजी चिरून ठेवल्यासही काम सोपं होईल. सोनेरी कांदा. आपल्या प्रत्येक इंडियन रेसिपीमध्ये जास्त करून कांद्याचा वापर केला जातो. त्यामुळे कांदा परतायला वेळ लागतो. जर तुम्ही कांदा आधीच परतून आणि भाजून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. याचा वापर तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये करू शकता. प्युरी आणि सॉस. जास्त करून रेसिपीजसाठी आपल्याकडे कांदा, आलं, लसूण, टोमॅटो प्युरी आणि सॉसची गरज लागते. प्रत्येक वेळी प्युरी बनवायला वेळ लागतो. त्यामुळे रिकाम्या वेळात किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण यांची प्युरी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरू शकता. जर तुम्हाला वेळ मिळत नसल्यास आजकाल बाजारात बऱ्याच ब्रँड्सचा रेडीमेड प्युरीज मिळतात. त्याही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. सकाळी सकाळी अचानक एखादा चविष्ट पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही कमी वेळात तयार करू शकता. कधी कधी कडधान्य. आजकाल भिजवलेली कडधान्य बाजारात सहज उपलब्ध असतात. पण घरच्या घरी कडधान्य भिजवणं 2 मिनिटाचं काम आहे. तुम्ही तुमच्या आवडीने मूग, छोले, चणे इत्यादी मोड आणून फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता. जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि भूक लागेल तेव्हा तुम्ही कडधान्याचं हेल्दी स्नॅक बनवून खाऊ शकता. यामुळे वेळही वाचेल आणि हेल्दी आणि टेस्ट यांचं चांगलं कॉम्बिनेशनही मिळेल. पोळ्या बनवणं होईल सोपं. मन आहे अनेकदा महिलांना कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर कणिक भिजवण्याऐवजी रात्रीच जास्त कणिक भिजवून सकाळी त्याच्या पोळ्या बनवू शकता. यावेळी वेळही वाचेल आणि पोळ्याही पटापट होतील. पण लक्षात ठेवा, पोळ्या बनवायच्या निदान अर्धा ते 1 तास आधी ती कणिक बाहेर काढून ठेवा, म्हणजे पोळ्या कडक होणार नाहीत. चटण्या आणि लोणची. किचनमध्ये हमखास तोंडी लावण्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे चटणी आणि लोणची. या दोन्हींचा वापर तुम्ही साईड डिश म्हणून करू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये कधी पराठ्यांसोबत लोणचं किंवा लोणचं पोळी असंही बदल म्हणून देऊ शकता. तसंच जॅमचंही ऑप्शन चांगलं आहे. साऊथ इंडियन पदार्थ. जर तुम्हाला घरच्यांना आणि साऊथ इंडियन पदार्थांची आवड असेल तर तुम्ही इडली डोश्याचं पीठ बनवून ठेवू शकता. सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये चेंज हवा असल्यास तुम्ही काही वेळातच डोसा, इडली किंवा उत्तप्पासारखा हेल्दी ऑप्शन तुम्हाला मिळेल. आजकाल दुकानातही इडली डोसा पीठ आरामात मिळतं. तेही तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकता. अत्यंत उपयोगी ब्रेड. वर्किंग वुमन्सना अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे ब्रेड. तुमच्या घरी झटपट काही बनवायचं असल्यास ब्रेडसारखी गोष्ट नाही. कमी वेळेत तुम्ही सँडविच, ब्रेड आमलेट किंवा फ्रेंच टोस्ट बनवून झटपट स्नॅक बनवू शकता. अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी एखादी डिश बनवायची असल्यास ब्रेडचा उपयोग होतोच. नॉनव्हेजसाठी. नॉनव्हेज आवडत असल्यास तुम्ही अचानक एखादा पदार्थ करायचा ठरवल्यावर धावपळ टाळण्यासाठी प्री प्लॅनिंग करू शकता. फ्रीजमध्ये अंडी, मासे आणि काही प्रमाणात मीठ स्टोअर करून ठेवू शकता. वेळ वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी एकदा फ्रीज साफ करून तुम्ही या गोष्टी स्टोअर करू शकता व शक्य असल्यास
मॅरिनेट करून ठेवा. हे पदार्थ तुम्ही 2 ते 3 दिवसाच्या काळात वापरू शकता. तर ह्या होत्या काही वर्किंग वुमनसाठी टिप्स. आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.